नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. 11वी सायन्सच्या फिजिक्स या लेक्चरमध्ये आज आपण चॅप्टर नंबर 13 इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज अँड कम्युनिकेशन सिस्टीम वर आधारित टेक्स्टबुकमधील शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स बघतो आहोत. क्वेश्चन नंबर 1 बघा. व्हॉट आर EM वेव्ज? पहिली गोष्ट EM म्हणजे काय? EM म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. Waves that are caused by the acceleration of charged particles and consist of electric and magnetic fields vibrating sinusoidally at right angle to each other and to the direction of propagation are called EM waves or EM radiation म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज होय. म्हणजे जे पार्टिकल्स असतात ते चार्ज्ड पार्टिकल एका विशिष्ट पद्धतीने प्रोपॅगेट होतात, म्हणजे त्यांचं वहन होतं. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे त्यामध्ये दोन फील्ड तयार होतात, एक इलेक्ट्रिक आणि दुसरं मॅग्नेटिक. हे दोन्ही फील्ड एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असं म्हणतो. डायग्राममध्ये नीट बघा. हे वेव वरती जे दाखवलेले आहेत हे इलेक्ट्रिक वेव्ज आहेत, तर इथं जे दाखवले हे मॅग्नेटिक वेव्ज आहेत. अशा रीतीनं इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक वेव्ज एकत्रपणे पुढं प्रोपॅगेशन करतात, म्हणजे पुढं वहन होतं. पण ते एकमेकाला परपेंडिक्युलर असतात आणि शिवाय ते डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशनला सुद्धा परपेंडिक्युलर असतात. या वेव्जला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे EM वेव्ज असं म्हणतो. यामध्ये अजून एक शब्द आपण बघितला, तो म्हणजे सायनुसॉइडली. हे सायनुसॉइडली म्हणजे काय? तर हा जो ग्राफ तुम्ही बघताय, ह्या वेव्ज ज्या पुढं सरकत आहेत त्या साइन ग्राफ पद्धतीनं पुढं चाललेल्या आहेत. म्हणजे साइन म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक रेशो साइनचा जो ग्राफ असतो तो असा असतो, किंवा कॉसचा तो अशा पद्धतीने असतो. म्हणून याला आपण सायनुसॉइडली असं पण म्हणत असतो. सो इथं मी तसा उल्लेख केला आहे. सिग्नल्स either in the form of sine or cos are represented in terms of amplitude and frequency. म्हणजे साइन आणि कॉसचा ग्राफ काढताना ॲम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सीचा जेव्हा विचार केला जातो, these signals propagate in the form of wave are known as sinusoidally. क्वेश्चन नंबर 2 बघा. हाऊ आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज प्रोड्युस्ड? मग आता EM वेव्ज म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हणजे काय हे आपण पाहिलं. मग आता ते प्रोड्यूस कसे होतात, म्हणजे जनरेट कसे होतात, म्हणजे निर्माण कसे होतात ते आपण बघूया. व्हेन द चार्ज इज ॲक्सेलरेटेड. तुम्हाला माहिती आहे ॲक्सेलरेशन म्हणजे चेंज इन वेलॉसिटी, म्हणजे त्यांच्या वेगात जो बदल घडतो त्याला आपण ॲक्सेलरेटेड चार्ज असं म्हणतो. म्हणजे चार्ज जर ॲक्सेलरेट होतो म्हणजे त्याचा वेग कधी कमी कधी जास्त होतो, त्याला आपण ॲक्सेलरेटेड असं म्हणणार. बोथ द मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिक फील्ड्स चेंज विथ स्पेस अँड टाईम. ड्यू टू दिस अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आर प्रोड्युस्ड. म्हणजे चार्ज जेव्हा ॲक्सेलरेट होतो म्हणजे चार्जच्या वेगात जेव्हा फरक पडतो, बदल घडतो, आणि तो म्हणजे दोघांच्या मॅग्नेटिक आणि इलेक्ट्रिक फील्ड्सचा, तर त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज तयार झाल्या असं म्हणणार. क्वेश्चन नंबर 3 बघ. व्हाय आर मायक्रोवेव्ज युज्ड इन रडार?
ही रडार यंत्रणा जी त्यामध्ये मायक्रोवेव्हचा वापर का करतात? तर मायक्रोवेव्स यूज्ड इन रडार सिस्टीम फॉर द लोकेशन ऑफ डिस्टंट ऑब्जेक्ट्स लाईक शिप्स, एरोप्लेन्स एक्सेट्रा. म्हणजे मायक्रोवेव्हचा वापर हा रडार यंत्रणेत केवळ दूर अंतरावर, डिस्टंट ऑब्जेक्ट, दूर अंतरावर असणाऱ्या शिप्स म्हणजे जहाजं, एरोप्लेन्स यांचा लोकेशन, यांचा शोध घेण्यासाठी रडार यंत्रणेमध्ये मायक्रोवेव्हचा वापर करतात. क्वेश्चन नंबर 4 असं सांगतो, स्टेट एनी 2 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणजे आम्हाला त्याचे गुणधर्म सांगायचे आहेत EM वेव्हचे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ EM वेव्ह आम्हाला 2 विचारल्या, पण आपण 4 लिहितो आहोत. द इलेक्ट्रिक फील्ड जी आपण E बारने दर्शवतो, अँड मॅग्नेटिक फील्ड्स जे आपण B बारने दर्शवतो, आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू ईच अदर and also to the direction of propagation of the EM waves. Thus, EM waves are transverse in nature. यामध्ये असं सांगितले की तुम्हाला माहिती आहे की EM वेव्समध्ये 2 प्रकारचे फील्ड तयार होतात, एक इलेक्ट्रिक, दुसरं मॅग्नेटिक. तर हे दोन्ही फील्ड्स एकमेकाला परपेंडिक्युलर असतात आणि शिवाय ते ज्या ॲक्सिसवर वाहत आहेत त्या ॲक्सिसला सुद्धा, डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन याला सुद्धा ते परपेंडिक्युलर असतात. आणि म्हणून अशा वेव्सला आपण ट्रान्सवर्स वेव्स असं पण म्हणतो. सो दीज वेव्स आर ट्रान्सवर्स इन नेचर. सेकंड कॅरेक्टरिस्टिक अशी आहे, द क्रॉस प्रॉडक्ट E वेक्टर क्रॉस B वेक्टर गिव्स द डायरेक्शन इन विच EM वेव्ह ट्रॅव्हल्स. तर हा जर 2 फील्ड आहेत, एक इलेक्ट्रिक दुसरं मॅग्नेटिक, ह्यांचा जर आपण क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स कोणत्या दिशेला वाहत आहेत, त्याचं वहन होत आहे, ती दिशा आम्हाला कळते. द क्रॉस प्रॉडक्ट E क्रॉस B गिव्स द एनर्जी कॅरीड बाय EM वेव्ह. आणि अशा रीतीनं आम्हाला या क्रॉस प्रॉडक्टवरून त्या EM वेव्सची एनर्जीसुद्धा लक्षात येते. नंबर 3, द इलेक्ट्रिक फील्ड E वेक्टर अँड मॅग्नेटिक फील्ड B वेक्टर व्हॅरी सायनुसॉइडली अँड आर इन फेज. तर हे दोन्ही फील्ड्स इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक हे सायनुसॉइडली त्याचं वहन होत असतं आणि ते एकाच फेजमध्ये असतात. सायनुसॉइडली म्हणजे काय हे आपण मागच पाहिलेलं आहे. कॅरेक्टरिस्टिक नंबर 4, EM वेव्स आर प्रोड्युस्ड बाय ॲक्सलरेटेड इलेक्ट्रिक चार्ज. म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज जेव्हा ॲक्सलरेट होतात, म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी ज्यावेळेस त्यांच्यामध्ये होते, तरच EM वेव्स आर प्रोड्युस्ड. क्वेश्चन नंबर 5, व्हाय लाईट वेव्स ट्रॅव्हल इन व्हॅक्यूम whereas साऊंड वेव्ह कॅनॉट. म्हणजे लाईट वेव्ज आहे त्या व्हॅक्यूममधून, म्हणजे एखाद्या पोकळीतून वाहू शकतात, पण साऊंड वेव्ह पोकळीतून वाहत नाहीत. व्हॅक्यूम म्हणजे पोकळी, निर्वात जागा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. हे पहिली गोष्ट लक्षात ठेवा. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स जे असतात ना, ते व्हॅक्यूममधून सहज ट्रॅव्हल होऊ शकतात. अँड लाईट वेव्ज आर नथिंग बट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. आणि लाईट वेव्ज काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे. म्हणून लाईट वेव्ह कॅन ट्रॅव्हल थ्रू व्हॅक्यूम. लाईट वेव्ज EM वेव्ज असल्यामुळं ते पोकळीतून वाहू शकतात.
आता ऑन द अदर हँड साऊंड वेव्ज आर मेकॅनिकल वेव्ज. इट रिक्वायर्स मटेरियल मीडियम फॉर इट्स प्रोपॅगेशन. आता ऑन द अदर हँड म्हणजे उलट असं जर सांगायचं तर हे जे साऊंड वेव्ज जे आहेत ना ते मेकॅनिकल वेव्ज आहेत. म्हणजे त्यासाठी कुणा तरी मीडियमची आवश्यकता असते. आणि आपण तो बघतोय व्हॅक्यूम म्हणजे त्यामध्ये मीडियम प्रकार नसतो, त्याला तर आपण व्हॅक्यूम म्हणतो. म्हणजे विदाऊट मीडियम साऊंड वेव्ज पुढं वाहू शकत नाही. म्हणून निर्वातातून म्हणजे व्हॅक्यूममधून साऊंड वेव्ज कॅनॉट ट्रॅव्हल. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट आर रेडिओ वेव्ज? गिव्ह इट्स टू uses. Radio waves are electromagnetic radiations with wavelengths in range from a few centimeters to a few hundreds of kilometers. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत ते. रेडिओ वेव्ज म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहे फक्त. त्यामध्ये जी वेवलेंथची रेंज आहे ती काही सेंटीमीटरपासून कितीतरी 100 किलोमीटरपर्यंत त्याची वेवलेंथची रेंज असते. अशा वेव्जला आपण रेडिओ वेव्ज असं म्हणतो. म्हणजे थोडक्यात रेडिओ वेव्ज हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात, फक्त त्यामध्ये वेवलेंथची रेंज ही काही सेंटीमीटरपासून कितीतरी 100 किलोमीटरपर्यंत असते. आता आपण युजेस ऑफ रेडिओ वेव्ज बघू. मग हे रेडिओ वेव्ज कुठं कुठं उपयोगात आणले जातात? नंबर 1, रेडिओ वेव्ज आर यूज्ड फॉर वायरलेस कम्युनिकेशन पर्पज. जेवढे वायरलेस कम्युनिकेशन म्हणजे बिनतारी यंत्रणा आपण जेवढी बघतो कम्युनिकेशनची, त्यामध्ये रेडिओ वेव्सचाच वापर केला जातो. रेडिओ वेव्ज आर यूज्ड फॉर रेडिओ ब्रॉडकास्टिंग अँड ट्रान्समिशन ऑफ TV सिग्नल्स. शिवाय या रेडिओ वेव्सचा रेडिओ ब्रॉडकास्टिंगसाठी म्हणजे प्रक्षेपणासाठी रेडिओच्या किंवा ट्रान्समिशन ऑफ TV सिग्नल्स, हे TVचे सिग्नल्स जे ट्रान्समिट केले जातात एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनपर्यंत पाठवले जातात किंवा ट्रान्समीटरपासून रिसिव्हरपर्यंत जे पाठवले जातात, त्यामध्ये सुद्धा रेडिओ वेव्सचाच वापर केलेला असतो. सेल्युलर फोन्स यूज रेडिओ वेव्स टू ट्रान्समिट व्हॉइस कम्युनिकेशन इन द अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी बँड. शिवाय आपण जे सेल्युलर फोन्स वापरतो त्यामध्ये संदेश वहनासाठी सुद्धा रेडिओ वेव्सचाच वापर करतात. क्वेश्चन नंबर 7 आहे, गिव्ह रिझन. लॉंग डिस्टन्स रेडिओ ब्रॉडकास्ट युजेस शॉर्ट वेव्ह बँड्स. आता पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की शॉर्ट वेव्ह बँड्स म्हणजे काय आणि लॉंग डिस्टन्स रेडिओ ब्रॉडकास्टिंगमध्ये त्यांचा वापर का केला जातो. तर शॉर्ट वेव्ह बँड्स आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज having low frequency which is less than 30 megahertz. म्हणजे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत त्यामध्ये अतिशय लो फ्रिक्वेन्सी असणारे जे वेव्ज असतात, ज्यांची फ्रिक्वेन्सी 30 मेगाहर्ट्सपेक्षाही कमी असते, त्याला आपण शॉर्ट वेव्ह बँड्स असं म्हणतो. When frequency is less than 30 megahertz, then waves are get reflected back to the earth from ionosphere. आता शॉर्ट वेव्ह जे असतात म्हणजे ज्यांची फ्रिक्वेन्सी 30 मेगाहर्ट्सपेक्षा कमी, असे संदेश वाहन करणारे सिग्नल्स पृथ्वीच्या बाहेर जेव्हा जातात वातावरणात, तेव्हा तिथल्या आयनोस्फिअरला ते पार करू शकत नाहीत, कारण त्याची क्षमता 30 मेगाहर्ट्ज म्हणजे कमी असते, त्यांना आपण शॉर्ट वेव्ह म्हणतो. ते आयनोस्फिअरला जाऊन रिफ्लेक्ट होतात बॅक टू द अर्थ, परत ते पृथ्वीकडं वळतात.
हे आयनोस्फिअरपर्यंत पोचतात. आयनोस्फिअर पृथ्वीच्या बाहेर वातावरणात एक थर आहे. त्या थरपर्यंत ते जातात, पण त्याच्या पार ते करू शकत नाहीत. त्याला रिफ्लेक्ट होऊन परत पृथ्वीकडे येतात. सो फॉर लॉंग डिस्टन्स रेडिओ ब्रॉडकास्ट शॉर्ट वेव्ह बँड्स आर यूज्ड. आणि म्हणून लॉंग डिस्टन्सच्या रेडिओ ब्रॉडकास्टमध्ये आपण शॉर्ट वेव्ह बँड्सचा वापर करतो. क्वेश्चन नंबर 8, परत गिव्ह रिझनचाच क्वेश्चन आहे. सॅटेलाइट्स आर यूज्ड फॉर लॉंग डिस्टन्स टी व्ही ट्रान्समिशन. आता मगाशी आपण लॉंग डिस्टन्स रेडिओ ब्रॉडकास्टसाठी क्वेश्चन बघितला की शॉर्ट वेव्ह बँड्स त्यामध्ये का वापरतात. तर आता क्वेश्चन असा आहे की सॅटेलाइटचा वापर का केला जातो लॉंग डिस्टन्स टी व्ही ट्रान्समिशनसाठी. म्हणजे टी व्हीचे प्रोग्राम बघण्यासाठी आम्हाला सॅटेलाइट थ्रू हे सगळे बघावे लागतात. तर सॅटेलाइट का? फॉर टी व्ही ट्रान्समिशन व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी अँड एनर्जी इज नेसेसरी. मगाशी आपण रेडिओ ब्रॉडकास्टिंग पाहिलं, त्यामध्ये शॉर्ट वेव्हचा वापर करतात कारण त्यामध्ये फ्रिक्वेन्सी कमी लागते. पण टी व्हीचे प्रोग्राम जर दाखवायचे असतील तर त्या ट्रान्समिशनसाठी म्हणजे टी व्हीचे सिग्नल्स पाठवण्यासाठी फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी दोन्ही पण हाय फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी लागते. आता सो सिग्नल्स कॅन इझिली पास थ्रू आयनोस्फिअर विदाउट रिफ्लेक्टिंग फ्रॉम इट. मग होतं काय, हे सिग्नल्स ट्रान्समिशन सेंटरमधून निघतात आणि ते आयनोस्फिअरला स्पर्श करून रिटर्न न होता ते त्याला भेदून पुढे जातात. कारण ते हाय फ्रिक्वेन्सी आणि एनर्जीचे सिग्नल्स असतात, त्यामुळे ते आयनोस्फिअरला पण पार करून पुढे निघून जातात. म्हणजे ते पृथ्वीवर रिटर्न होतच नाहीत. इफ सॅटेलाइट इज यूज्ड इट कॅन कॅच द सिग्नल्स अँड ट्रान्समिट देम बॅक टू अर्थ अप टू लॉंग डिस्टन्स. मग आता होतं काय, या आयनोस्फिअरच्या पुढं जर आपण सॅटेलाइट ठेवला तर हे सॅटेलाइट अशा सिग्नल्सला शोधून कॅच करतात. आयनोस्फिअरला पार करून आलेले हे किरण किंवा हे वेव्ज, हे सिग्नल्स ते कॅच करतात आणि पुढं न जाऊ देता परत त्यांना पृथ्वीवर पाठवतात. आणि अशा रीतीनं ते सॅटेलाइटकडून पृथ्वीवर लॉंग डिस्टन्सपर्यंत सहज पाठवता येतात. म्हणजे ट्रान्समिशन सेंटरमधून निघालेले वेव्ज आयनोस्फिअर पार करून जातात, परंतु सॅटेलाइट त्यांना कॅच करतात आणि परत पृथ्वीवर पाठवतात. सो सॅटेलाइट इज यूज्ड फॉर लॉंग डिस्टन्स टी व्ही ट्रान्समिशन. क्वेश्चन नंबर 9 आहे. नेम द 3 बेसिक युनिट्स ऑफ एनी कम्युनिकेशन सिस्टीम. कोणतीही कम्युनिकेशन सिस्टीम जी असते, यंत्रणा जी असते, त्यामध्ये 3 बेसिक म्हणजे फंडामेंटल म्हणजे मूलभूत युनिट्स म्हणजे घटक कोणते असतात. द 3 बेसिक युनिट्स ऑफ एनी कम्युनिकेशन सिस्टीम आर नंबर 1 ट्रान्समीटर, नंबर 2 कम्युनिकेशन चॅनल and number 3 receiver. Question number 10 bug. What is a carrier wave? Carrier wave is electromagnetic wave of high frequency and constant amplitude which helps to carry the audio signals from one location to other on the surface of earth. म्हणजे कॅरियर वेव्ह हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच असतात, फक्त त्यांची फ्रिक्वेन्सी हाय असते आणि त्यांचं ॲम्प्लिट्यूड मात्र कॉन्स्टंट असतं. आणि त्यांचा वापर ऑडिओ सिग्नल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पृथ्वीवर पोहोचवण्यासाठी होतो. हाय फ्रिक्वेन्सी कॅरियर वेव्स ट्रॅव्हल थ्रू स्पेस ऑर मीडियम विथ स्पीड ऑफ लाईट अँड दे आर नॉट ऑब्स्ट्रक्टेड बाय अर्थ्स ॲटमॉस्फिअर. तर मित्रांनो, हे 10 क्वेश्चन आपण पाहिले, तुम्हाला ते मी एक्सप्लेन पण केले. ते व्यवस्थित वाचा, समजून घ्या.
चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर कृपया चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.